हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम आहे ना, ब्युटिफुल सम. हे आहे ट्रिग्नोमेट्री या धड्यातून. आणि काय ते आपल्याला सिद्ध करायचंय, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. ओके, असले सम आपण केले ना डिस्कशन अगोदर. बघा, तुम्हाला दिसेल ते प्लेलिस्ट पण आहे आणि त्याच्यामध्ये खूप सम्स मी सॉल्व्ह केले. आणि हे सम कसं सॉल्व्ह करायचं, कसं अप्रोच करायचं ते सगळं डिस्कस केलंय. हे सम डिस्कस करूया. हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाहीये जॉमेट्रीच्या. म्हणजे हे बाहेरचं सम आहे, हे नॉन टेक्स्च्युअल सम आहे. आणि तुम्ही सांगणार आता कोणतंही नॉन टेक्स्च्युअल नव्हतं, आम्ही कॉन्फिडेंट आहोत. ओके, चला याच कॉन्फिडेंटनी या समला अप्रोच करूया, डिस्कस करूया आणि सॉल्व्ह करूया. चला, आता पहिल्यांदा असले सम जेव्हा येतात तेव्हा मी सांगितले, नेहमी आपल्याला हे डिसाईड करावं लागतं की आपण कोणतं साईड सिलेक्ट करणार आहोत. लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करणार आहोत की राईट हँड साईड. ओके, आणि त्यासाठी मी नेहमी सांगितलंय की जे प्रायमरी रेशोज आहेत, प्रायमरी रेशो आठवते मी काय सांगितलं होतं तेव्हा, साइन आणि कॉस याला आपण म्हणूया प्रायमरी रेशो. हे फक्त आपल्या डिस्कशनसाठी आहे बरं का, टेक्स्टबुक मध्ये नाही दिले. आणि जे बाकीचे चार आहेत, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, याला आपण म्हणूया सेकंडरी रेशोज. आता नेहमी जेव्हा साईड्स दिलेत, सिलेक्शन कसं करायचं, तुम्ही त्या साईडला सिलेक्ट करू शकता जिकडे सेकंडरी रेशोज आहेत. ओके, तुम्ही सांगणार सेकंडरी रेशोज मतलब टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. तुम्ही सांगणार टॅन आणि सेक इकडे आलंय लेफ्ट हँड साईडला. ओके ओके, हे सिलेक्ट करूया का. पण तुम्ही सांगणार राईट हँड साईडला पण कोसेक आहे, इकडे पण सेकंडरी रेशो आहे. ओके, म्हणजे दोन्हीकडे जर सेकंडरी रेशो आहे तर त्यावेळी आपण सिलेक्ट करणार आहोत असे साईड सिलेक्ट करायचं जिकडे आपण जास्त कॅल्क्युलेशन करू शकतो, जास्त स्टेप करू शकतो. तुम्ही सांगणार हो, मग तर आपण लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करणार का बरं. कारण राईट हँड साईडला आपण फक्त कोसेकेला 1/sin लिहू शकतो, दुसरं काय करू शकतो का नाही. म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करणार आहोत, म्हणजे लेफ्ट हँड साईड लिहून घ्या. लिहिलं. आता आपल्याला लेफ्ट हँड साईड आलंय म्हणजे तुम्ही सांगणार ओके, आता सेकंडरी रेशो त्यांना प्रायमरी रेशो मध्ये लिहूया. म्हणजे टॅनला लिहूया साइन अपॉन कॉस, सेकला लिहूया 1/cos. बरोबर आहे. काय तुम्ही जे सांगताय ते रॉंग नाहीये, बरोबर आहे. पण अगोदर हे एक्सप्रेशन बघून घ्या ना. आणि या एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का ते बघा ना. प्रायमरी रेशो मध्ये लिहिण्याच्या पूर्वी आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का बघा. तुम्ही सांगणार हो, दोन्ही जे फ्रॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमरेटरला टॅन ए कॉमन आहे ना. टॅने टॅने म्हणजे आपण या टॅनेला कॉमन काढू शकतो ना. काढूया. म्हणजे टॅने जर आपण कॉमन काढलं तर आता मला सांगा पहिल्या फ्रॅक्शन मध्ये काय राहणार आहे. न्यूमरेटर मधून टॅने बाहेर आलंय म्हणजे न्यूमरेटर आलंय 1 आणि डिनॉमिनेटरला काय असणार आहे, सेके -1. व्हेरी गुड. प्लस आता सेम टॅने आपण बाहेर काढलंय म्हणजे न्यूमरेटरला असणार 1 आणि डिनॉमिनेटरला असणार आहे सेके +1. व्हेरी गुड. झालं. ओके, आता काय सिम्प्लिफाय करायचं. तुम्ही सांगणार हो, आता हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. आता ब्रॅकेटला बघा, दोन फ्रॅक्शन्स आहेत त्यांना ऍड करायचंय. डिनॉमिनेटर सेम आहे का. डिनॉमिनेटर सेम नाही म्हणजे आपण डिनॉमिनेटरचं एलसीएम घेणार. एलसीएम काय येणार आहे, सेके -1 इंटू सेके +1. व्हेरी गुड. आता न्यूमरेटरला काय येणार आहे, व्हेरी गुड, 1 इंटू सेके +1 आहे, सेके +1 प्लस 1 इंटू सेके -1 ते येणार आहे सेके -1. आता तुम्ही सांगणार हो हो, चला न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करूया. बघा सिम्प्लिफाय होतं काय, काय कॅन्सल होतंय, काय सॉल्व्ह होतंय बघा बघा. मग तुम्ही सांगणार हो, +1 -1 कॅन्सल होते ना. कॅन्सल करा. आता काय राहिले, सेके प्लस सेके. आता मला सांगा सेके प्लस सेके काय, 2 सेके. म्हणजे काय येणार आहे, टॅने इंटू न्यूमरेटरला आहे 2 सेके आणि डिनॉमिनेटरला आहे सेके -1 इंटू सेके +1. काय आठवते का. बघा बघा त्या एक्सप्रेशनला. फर्स्ट टर्म सेम आहे, सेकंड टर्म सेम आहे, इकडे मायनस आहे, इकडे प्लस आहे. हो, तुम्ही सांगणार हे आहे ना, ए मायनस बी इंटू ए प्लस बी या फॉर्मला आहे ना. ओके, जेव्हा ही ए मायनस बी इंटू ए प्लस बी असणार आहे तेव्हा आपण त्याला काय लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे याला आपण लिहू शकतो सेक स्क्वेअर ए -1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1, म्हणजे आलं इकडे सेक स्क्वेअर ए -1. सुपर. एकदम सोपं होतं. आता पुढे काय करायचं बघूया. आता इकडे बघा ना, आपल्याला सेक स्क्वेअर ए आलंय. जसं आपल्याला सम मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं स्क्वेअर दिसतंय ना, अलर्ट व्हायचं.
कारण स्क्वेअर दिसलं म्हणजे आपण आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा उपयोग करू शकतो, आयडेंटिटीचा वापर करू शकतो. आयडेंटिटी माहित आहे ना कोणते? 3 आहेत, 3 आयडेंटिटी आहेत आणि 5 रिलेशन आहेत. ओके, आता याच्यातून कोणतं आयडेंटिटी यूज करायचं? आपल्याकडे सेक स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअर ए. ओके, तुम्ही सांगा सेकंड आयडेंटिटी माहित आहे ना, सेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. पण आपल्याला याच्यातून व्हॅल्यू पाहिजे सेक स्क्वेअर ए -1. तर मी सांगणार त्या +1 ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे -1 आलं. म्हणजे आपल्याला सेक स्क्वेअर ए -1 चं व्हॅल्यू काय येणार आहे? टॅन स्क्वेअर ए. म्हणजे इकडे आपण लिहिणार आहोत टॅन स्क्वेअर ए. पण हे कुठून आलं? त्या आयडेंटिटी मधून. तर ते लिहायचं तिकडे. आणि या आयडेंटिटीला आपण कसं सॉल्व्ह केलंय, कसं सिम्प्लिफाय केलंय? +1 ला इकडे शिफ्ट केलंय, म्हणजे आलं सेक स्क्वेअर ए -1. त्यामुळे आपण लिहितो टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए -1. व्हेरी गुड. त्यामुळे आपण याच्या जागी टॅन स्क्वेअर ए लिहिलं. तर हे काय होतं? हे रिझन होतं, लिहायचं तिकडे, दाखवायचं. ओके, आता काय होणार आहे? तुम्ही सांगा टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय? टॅन स्क्वेअर ए म्हणजे टॅन ए इंटू टॅन ए. म्हणजे तुम्ही सांगणार इकडून खाली एक टॅन ए आणि ह्या न्यूमरेटरचं जे टॅन ए आहे ते कॅन्सल होणार आहे. कॅन्सल करा. टॅन स्क्वेअर ए म्हणजे तिकडचं स्क्वेअर कॅन्सल करा, म्हणजे हे राहिले. आता राहिले काय आपल्याकडे? 2 sec a अपॉन टॅन ए. आता तुम्ही सांगणार 2 राईट हँड साइड 2 पाहिजे, 2 आहे. व्हेरी गुड. सेक ए अपॉन टॅन ए सॉल्व्ह करून आपल्याला कोसेक ए भेटलं पाहिजे. ओके, म्हणजे ते सिम्प्लिफाय करावं लागेल. आता सेक ए काय? सेकंडरी रेशो आहे, त्याला प्रायमरी मध्ये काय लिहिणार आहोत? ओके, 1 अपॉन कॉस ए. आणि टॅन ए ला काय लिहिणार आहोत? टॅन ए ला लिहिणार आहोत साइन ए अपॉन कॉस. पण मला सांगा, म्हणजे इकडे फ्रॅक्शन आहे आणि या फ्रॅक्शन मध्ये आपण न्यूमरेटरला पण फ्रॅक्शन लिहिणार आहोत आणि डिनॉमिनेटरला पण फ्रॅक्शन लिहिणार आहोत. आणि नेहमी सांगितलंय, जेव्हाही एका फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन येणार आहे तेव्हा आपण त्या फ्रॅक्शनला हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे न्यूमरेटर लिहायचं, त्याच्या बाजूला डिव्हिजनचं साइन टाकायचं आणि बाजूला डिनॉमिनेटर लिहायचं. म्हणजे इकडे काय लिहिणार आहोत आपण? 2 sec a डिवायडेड बाय टॅन ए. व्हेरी गुड. हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये. आता सिम्प्लिफाय करा. आता तुम्ही 2 ला 2 लिहिणार आहात. ओके, सेक ए म्हणजे काय? 1 अपॉन कॉस ए. 1 अपॉन कॉस ए म्हणजे न्यूमरेटरला 2 into 1 झालं आणि डिनॉमिनेटरला येणार आहे कॉस ए. डिवायडेड बाय टॅन ए ला काय लिहिणार आहोत? साइन ए अपॉन कॉस ए. व्हेरी गुड. ओके, आता कसं सिम्प्लिफाय करायचं? फर्स्ट फ्रॅक्शन तसंच राहणार आहे. आता हे डिव्हिजन आहे, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं म्हणजे याचं रेसिप्रोकल होणार आहे. म्हणजे काय येणार आहे? कॉस ए अपॉन साइन ए. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार बघा ना, कॉस ए कॅन्सल होत आहे, म्हणजे राहिले काय आपल्याकडे? 2 अपॉन साइन ए. व्हेरी गुड. आता मला सांगा 2 अपॉन साइन ए म्हणजे काय? 2 तसंच राहणार अपॉन साइन ए. 2 इंटू 1 अपॉन साइन ए आहे ना, 2 तसंच राहणार 1 अपॉन साइन ए. तुम्हाला सांगा 1 अपॉन साइन ए म्हणजे काय? आपल्याला माहित आहे 1 अपॉन साइन ए म्हणजे ते आहे कोसेक ए. म्हणजे 2 तसंच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला आपण लिहिणार आहोत कोसेक ए. म्हणजे आलं काय? आलं ना आपल्याला राईट हँड साइड. म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड लिहिलं, सॉल्व्ह केलं आणि इक्वल टू राईट हँड साइड आणलं, म्हणजे आपलं टू प्रूव्ह झालंय. हे सिद्ध केलंय आपण. पण झालं का? मी नेहमी सांगितले असले सम जेव्हा आपण सोडवतो, प्रूव्ह करतो, तेव्हा प्रूव्ह झाल्यानंतर ते परत लिहायचं क्वेश्चन. म्हणजे आपण काय सिद्ध केलं ते लिहून दाखवायचं. म्हणजे परत लिहायचं देअरफॉर टॅन ए अपॉन सेक ए -1 प्लस टॅन ए अपॉन सेक ए +1 इज इक्वल टू 2 कोसेक ए. हे आपण सिद्ध केलंय, हे आपण प्रूव्ह केलंय. समजतंय? एकदम सोपं होतं ना. आता तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्ही स्वतःहून लिहायचं. तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्हाला वाटतंय ना की तुमचे जे मित्र आहेत त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे. मग त्यांच्याशी हे शेअर करा आणि तुम्हाला तर आवडलंच असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग टू प्रूफ सम या धड्यातून घेऊन. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.